सारे जहां से अच्छा हिंदुस्तां हमारा, हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा. सारे जहां से म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये चांगला पवित्र फक्त भारत देश आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज कीर्तन चालू आहे का 15 ऑगस्ट? नाही, कीर्तनच आहे. मग हे काय चाललंय याचं कारण आहे. भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. कीर्तनकार तर नंतर झालो, पण जन्माला आल्यापासून भारतीय आहे, मग भारताचं कौतुक करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. विठ्ठला हा देश इतका पवित्र आहे. या देशामध्ये सर्व अवतार झाले, एवढंच नाही, साधू संत या देशात आले. आणि अजून पुढे सांगू, सर्वसामान्य देशामध्ये साधू संत अवतार घेतच नाही, फक्त तिथे येतात. कुठे? पवित्र देश एवढा पवित्र आहे. देशामध्ये जन्मण्यासाठी स्वर्गात इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. एवढा पवित्र देश असेल तर मग मी पुन्हा त्यांना जन्माला येऊ नये म्हणून महाराज सांगतात मला एकदा जन्माला यायचंय, उपजोनिया पुरती घेऊ. महाराज हाऊस करू नका. आता जन्माला येणं फार कठीण आहे. जन्माला येणं म्हणजे काय? माऊलीचा उदराचा आश्रय करणं आहे. आणि माऊलीचा उदर म्हणजे काय? एरकडीचे बंगला आहे, विष्टालेप चौकडे, नाकी तोंडी कुणीकडे, गर्भवासाची दुःख गळे कोणापुढे सांगावे. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मल मूत्र नाना, तुझ क्षणोक्षणा धातसे माझे सोयी. सर्वात मोठं दुःख जर कोणतं असेल तर गर्भवासाचं दुःख आहे. महाराज एवढं कष्ट सहन करणार तुम्ही. महाराज म्हटलं देवा टेन्शन घेऊ नका त्याचं. का? त्याचं दुःख आम्हाला होत नाही. का होत नाही? त्याचं मोठं कारण आहे. हृदयी असता नाम तुझे, हृदयी असता नाम तुझे, हृदयी असता टेन्शन घेऊ नका. पुन्हा जन्माला यायचं, उपजोनिया पुरती येऊ. महाराज येऊ म्हणताय, ठीक आहे, पण कशासाठी येत आहेत ते सांगा. एका कारणासाठी, काला खाऊ दही भात. हा दही भाताचा काला खाण्यासाठी पुन्हा जन्माला यायचंय. महाराज राहता कुठे? वैकुंठात. आम्ही वैकुंठवासी किंवा आले घरच्या वैकुंठी. वैकुंठात राहतात. हो. कुठे यायचंय? मृत्यू लोकांमध्ये यायचंय. महाराज प्रवास उलटा झाला. कसं? कारण सर्वांचा जो अट्टहास चालला ना तो वैकुंठाला जाण्यासाठीच चाललेला आहे. सप्ताह चालू आहे त्याच्यासाठी, वैकुंठासाठी. दिंडी करतो, वारी करतो, नामस्मरण करतो. हे कशासाठी करतो? याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे अमुक ग्रंथ केले. आमचा प्रयत्न आहे वैकुंठाला जाण्यासाठी. तुम्हाला मिळाल तुम्ही खाली येत आहे. माणूस मेल्यानंतर अर्ध्या तासात कार्ड छापून येतो.
एरंडोलवरून किंवा कासोद्यावरून, आणि तिकडून डायरेक्ट छापून येतं कोणतं, वैकुंठवासी. पण नक्की कुठे गेल्याचा तपास कोणालाच नाही. पण हाऊस कशाची आहे, वैकुंठाची. तुम्हाला भेटला, आम्हाला मिळत नाही, प्रवास उलटा होतोय. अजून पुढे ऐका, कुठलाही प्रवास, पुंडलिक ना, कुठलाही प्रवास खालून वर असतो का वरून खाली असतो? खालून वर असतो. कुठलाही प्रवास घ्या तुम्ही. हे बघा, डॉक्टर क्षेत्रामध्ये पाहिलं तर अगोदर कंपाऊंडर, जो डॉक्टरची बॅग फिरून मागे फिरतो, कंपाऊंडर. आणि तो जर 4, 5, 6, 10 वर्षे फिरला ना, तो हळूहळू तो सुया टोचायला सुरुवात करतो. होता ना, असे बरे डॉक्टर झालेले बरं का, त्या करता डॉक्टर झाले बरे. म्हणजे अगोदर नंतर डॉक्टर, प्रवास असा ना. पण आपला बघा, अगोदर गायक, मग फिरता फिरता हळूहळू कीर्तन करायला लागला की काय झाला, कीर्तनकार. मी पण अगोदर गायकच होतो, मी पण 4-5 वर्ष फिरलो यार, आळंदीहून आल्यानंतर 4 वर्ष फिरलो. अगोदर गायक, नंतर कीर्तनकार, नंतर महंत, महामंडलेश्वर, 108, 1008, 2026 काय असेल नसेल ग्रामपंचायत सदस्य, नंतर सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार झाला, एखादा मंत्री, मुख्यमंत्री. ठीक आहे, एखादा माणूस मुख्यमंत्री झाला, 5 वर्ष मुख्यमंत्री राहिला, सत्ता गेली, खुर्ची गेली, गावाकडे आला आणि गावातल्या लोकांना म्हणतो आता मला आपल्या गावातलं सरपंच व्हायचं आहे. मग मला एक सांगा, याला शहाणा म्हणणार का म्हणणार? प्रवास कसा आहे, उलटा झाला की नाही. प्रवास खालून वर पाहिजे. महाराज, अहो तुम्ही वैकुंठाला आता आम्हाला मिळत नाही, तुम्ही खाली येताय कशासाठी, काला खाण्यासाठी, काला खाऊ. महाराज, वैकुंठाला हा काला मिळत नाही का? महाराज म्हटलं, जर वैकुंठात भेटला असता आम्ही मृत्यूलोकात आलो असतो का? काला काय, पण घासही मिळत नाही. अभंगाचं दुसरं चरण.